तर आज आपण इथे बनवणार आहोत मस्त असे हे खुशखुशीत शंकरपाळे। त्यासाठी इथं मी 5 वाट्या मैदा घेतलेला आहे, 2 वाटी पिठी साखर घेतलेली आहे आणि इथं मी 1 वाटी इथं कोमट गरम तूप घेतलेलं आहे साजूक। आता आपल्याला या मैद्यामध्ये मस्तपैकी तूप टाकून घ्यायचं आहे आणि इथे एकदाच फिरून घ्यायचं, जेणेकरून आपल्या या मैद्यामध्ये गुठळ्या राहणार नाही। मस्तपैकी हाताने याला खसखस असं चोळून घ्यायचं, जसं मी इथे व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या प्रकारे। आणि आपला मैदा म्हणजे तुपामध्ये मस्तपैकी मिक्स झाला पाहिजे अशा प्रकारे, आणि इथे एक मूठ तयार झाली पाहिजे। आता यात मी मस्तपैकी पिठी साखर टाकते आणि एकदाच याला परतवून घेते चमच्याने। आता आपल्याला इथं दूध घ्यायचं आहे। दूध इथं मी कोमट गरम करून गार थंड करून घेतलेलं होतं। दुधाचा वापर आपल्याला इथं जसं दूध लागेल तसं टाकायचं, पूर्ण एकदाच नाही टाकायचं, नाहीतर मग आपलं हे वालं मिश्रण खूपच जास्त पातळ होण्याची शक्यता असते। लागेल तसं जसं शोषून घेईल हा पीठ तसं आपल्याला इथं दुधाचा वापर करून घ्यायचा। आता मस्तपैकी हाताने पिठाला मी मळून घेते। पीठ आपल्याला जास्त पातळ नाही करायचं, अशा प्रकारे घट्टसर आपल्याला पीठ करून घ्यायचा। मस्त पिठाचा उंडा करून घेत आहे मी इथं, जेणेकरून आपल्याला मस्तपैकी आपल्याला इथं शंकरपाळी बनवता येईल। आता इथं मी तुम्हाला मस्तपैकी लाटून दाखवते। आपल्याला हे जास्त पातळ लाटायचं नाही, मस्तपैकी हे पीठ आपल्याला थोडंसं जाडसर लाटायचं, जेणेकरून आपल्या शंकरपाळीला मस्तपैकी लेयर येतील। जर पातळ लाटून घेतलं तर मग लेयर येणार नाहीत। आता मस्तपैकी आपण इथं कट करून घेऊ। आकार तुमच्या मनानुसार आपण करू शकतो, छोटा वाटलं छोटा करा किंवा मोठा पण करा। इथे मी छोटे छोटे मस्तपैकी कट मारून घेते या पिठाला। अशा प्रकारे आपले शंकरपाळे इथं तयार झालेले आहेत। आता तुम्हाला इथं मी मोठे पण कट्स मारून दाखवते शंकरपाळेला। इथं मी मोठ्या आकाराचे करत आहे आणि छोट्या दोन्ही पण आकाराचे करून घेतले। तुम्ही बघू शकता आपल्याला मस्तपैकी मी इथं कशा कट्स मारत आहे, आणि आपल्याला हे मिश्रण मस्त जाडसरच ठेवायचं। इथे कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल मस्त असं कडकडलं की यात आपल्याला काप केलेले आपले पूर्ण शंकरपाळे यात टाकून घ्यायचे। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मी कशा हे शंकरपाळे पूर्ण कढईमध्ये टाकलेले आहेत। आणि सुरुवातीला इथं मी चमच्यानेच थोडेसे हलवून घेतले, जेणेकरून हे तुटणार नाहीत। आता मस्तपैकी आपल्याला जो झारा असतो त्याच्यानं आपल्याला थोडंसं उलटपलट करायचं आहे, जेणेकरून सगळीकडून तळले जातील। अर्धे शंकरपाळे मी इथं पहिलेच काढून घेतले। आता बघा तुम्ही बघू शकता मस्तपैकी कलर आलेला आहे। अशाच प्रकारे तळून घ्यायचे पूर्ण। आपले इथं मस्तपैकी खुसखुशीत कुरकुरीत शंकरपाळे तयार झाले। इथं मी काही काजूच्या आकाराचे पण केले होते आणि काही आपले काजू कतलीच्या आकाराचे पण केले। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।